चला आज बाप्पाची लाईफ जर्नी जाणून घेऊया। बाप्पाला कैलास पर्वतावर माता पार्वतीने आपल्या शरीराच्या हळद आणि मळापासून घडवला होता। जेव्हा बाप्पा 10 वर्षाचे होते तेव्हा महादेवाने रागाच्या भरात त्यांचे मस्तक कापले होते। त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांना हत्तीचे मस्तक लावले गेले आणि त्यांचा नवीन जन्म झाला। एके दिवशी रावण कैलास पर्वतावर पोहोचला आणि महादेवाकडून आत्मलिंगाचं वरदान मागितलं। रावणाच्या चुकीच्या हेतूंना थांबवण्यासाठी बाप्पा त्याच्याबरोबर गेले आणि त्याला फसवून आत्मलिंग गोकर्ण कर्नाटकामध्ये स्थापित केलं, म्हणून आज तिथे महाबळेश्वर मंदिर आहे। त्यानंतर बाप्पा उत्तराखंडातल्या मानगाव, जो बद्रीनाथ पासून 3 किलोमीटर लांब आहे, महर्षी वेदव्यास जवळ गेले। तिथे महर्षींनी त्यांना महाभारत ऐकवली आणि बाप्पाने न थांबता मोरपंखाने महाभारत लिहिली। महाभारत लिहिता लिहिता जेव्हा मोरपंख तुटला तेव्हा बाप्पाने त्यांचा एक दात तोडला आणि महाभारत लिहायला सुरुवात केली, म्हणून त्यांना एकदंत सुद्धा म्हटलं गेलं आहे। 10 दिवस लागोपाठ महाभारत लिहिल्यानंतर बाप्पाचे शरीर तापले गेले। त्यानंतर महर्षींनी त्यांना सरस्वती नदीमध्ये अंघोळ घातली। त्यामुळे 10 दिवसानंतर प्रत्येक अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाचं पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं, जो जन्म मृत्यूच्या फेराला दर्शवतो।